Hello students, Standard Health, Unit number 4.1, that is the vet. The vet, it is the short form of veterinary doctor. We have completed 3 stanzas of this poem, and now we are going to learn further 4.1. द वेट ही कविता आज आपण पाहतोय. या कवितेमधील 3 स्टांजा जे आहेत आपण आज मागच्या व्हिडिओ 3 स्टांजा जे आहेत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये संपवलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढचा अभ्यास बघणार आहोत. सी इफ सम व्हायरलेंट डिसीज हॅज अटॅक्ड द चिंपांजीज, if the tortoise hasn't stirred for several years, if the bear is too full of buns, if the cobra eats her sons, if the panther has a wife who chews his ears. पहा की आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करतोय की दोन डॉक्टरांमधील फरक. वी आर गोइंग टू डिफरन्शिएट or distinguish two types of doctors, that is the regular doctors of human being and the veterinary doctors of birds and animals. पहा या ठिकाणी आपण तुलनात्मक अभ्यास करतोय दोन डॉक्टरांमधला, की माणसांचा डॉक्टर असेल तर त्याला कशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो, आणि जर प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा डॉक्टर असेल तर त्याला कसल्या प्रकारचं नॉलेज घ्यावं लागतं, कुठल्या प्रकारचं ज्ञान मिळवावं लागतं, आणि त्याची कसोटी कशी होते, त्याची परीक्षा किती असते, त्याला किती ज्ञान मिळवावं लागतं, याच्यामधला आपण एक तुलनात्मक फरक या ठिकाणी पाहतोय. की आपण काल बघितलं की मनुष्य असेल तर तो आजारी असेल तर तो डॉक्टरला जाऊन सांगेल की डॉक्टर साहेब मला असा त्रास होतोय. समजा पोटात दुखते किंवा डोकं दुखते, माझं हातामध्ये माझ्या वेदना आहेत, जे काही आपला आजार आहे त्याबद्दल आपण डॉक्टरांना सांगू शकतो, बरोबर. तसं पक्षी किंवा प्राणी हे त्या डॉक्टरला सांगू शकतात का काही? ते काही सांगू शकणार नाहीत, कारण बिकॉज दे कॅनॉट स्पीक, कारण ते बोलू शकत नाहीत. मग बघा, हा खूप मोठा प्रश्न आहे. किंवा त्याच्या समस्या, त्याचा आजार न ऐकता किंवा तो बोलू शकत नाही, त्याच्यामुळं त्याला माहीत होऊ शकत नाही डॉक्टरला की ह्याला नेमका प्रॉब्लेम काय. मग अशा वेळी डॉक्टर त्यांच्यावरती ट्रीटमेंट कसा करतो, किंवा त्याच्या आजाराबद्दल त्याला माहिती कशा प्रकारे होणार आहे, काय आजार आहे त्याला. तर हा जो व्हेटरनरी डॉक्टर आहे, तो व्हेटरनरी डॉक्टर त्या प्राण्यांच्या सवयीवरून त्याच्या आजाराचं निदान करत असतो. लक्षात घ्या की त्याची हालचाल कशी आहे, त्याची मूवमेंट कशी आहे, म्हणजे नॉर्मली त्याची मूवमेंट कशी असते, नॉर्मली कुठल्या प्राण्यांचं जगणं कसं असतं, आणि आजारी पडल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस येतात. तर हे त्याच्या निरीक्षणावरूनच त्या डॉक्टरला ओळखावं लागतं आणि त्याच्या आजाराचं निदान करायला लागतं, आणि मग तशा प्रकारचं ट्रीटमेंट जी आहे, तशा प्रकारचा उपचार त्या संबंधित पक्षाला, प्राण्याला दिला जातो. त्यासाठी बघा, त्याने सांगितलं, लेखकाने सांगितलं की खूप अभ्यास त्याला, प्रत्येक प्राण्यांचा, प्रत्येक पक्ष्यांचा अभ्यास जो आहे हा त्याला करावा लागतो आहे. आता काही उदाहरण या ठिकाणी दिलं की त्याला मग आजार कसे ओळखायचे, तर त्याच्या हालचालीवरून. आता इथे या ठिकाणी हालचाली दिलेल्या आहेत की इफ सम व्हायरलेंट डिसीज, एखाद्या पक्षाला, प्राण्याला विषाणूयुक्त आजार आहे का, व्हायरलेंट म्हणजे विषाणूनं पसरलेला, हॅज अटॅक्ड द चिंपांजी, म्हणजे एखाद्या चिंपांजीला जर आजारी असेल, तो त्याच्यावरती एखाद्या आजारानं आक्रमण केलेलं असेल किंवा एखादा आजार त्याला झालेला असेल, तर तो विषाणू आहे का काय हे सुद्धा त्याला समजून घ्यावं लागतं त्याच्या हालचालीवरून. इफ द टॉर्टॉइज हॅजंट स्टर्ड फॉर सेव्हरल इयर्स, जर एखादा कासव हे बरेच वर्ष किंवा बरेच दिवस हल्लासुद्धा नाही, स्टर टू मूव्ह, हलणे,
मग कसल्याही प्रकारची हालचाल जर एखादा टॉर्टॉईज करत नसेल तर तो नक्कीच आजारी आहे असा अंदाज हा डॉक्टर बांधू शकतो. इफ द बिअर इज टू फुल ऑफ बन्स, जर भालू जो आहे यांनी भरपूर बन्स खाल्लेले असतील, म्हणजे बनपाव असतो ना, बेकरीतला पदार्थ आहे हा बन, तर तेही सुस्त झालेला असतो आणि हा हालचाल का करत नाही हे सुद्धा त्या डॉक्टरला माहीत असावं लागतं. इफ द कोब्रा इट्स हर सन्स, आणि साप जो आहे किंवा नाग म्हणतो आपण, साप जर स्वतःच्याच पिल्लांना खात असेल तर ही त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ही काय ॲबनॉर्मल आहे, त्याची ही नियमितची सवय नाही, काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी त्याला आजार जडलेला आहे, त्याचं हे प्रतीक आहे. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स, आणि पॅन्थर जो आहे म्हणजे त्याला आपण चित्ता म्हणतो, तर त्या चित्त्याची जी वाईफ आहे, बायको आहे, ती त्याचं कान जे आहे ते चावत असते. तर हे या सगळ्या प्राण्यांच्या सवयी ह्या ॲबनॉर्मल आहेत, म्हणजे असाधारण आहेत. लक्षात येते ना. तर या सवयीमुळं, यांच्या सवयी बघून किंवा यांच्या हालचाली बघून त्या डॉक्टरला ठरवावं लागतं की व्हॉट इज गोईंग ऑन, और व्हॉट डिसीज ही ऑर शी इज सफरिंग फ्रॉम, की कुठल्या प्रकारचा आजार या पक्षाला संबंधित किंवा प्राण्याला झालेला आहे हे त्या ठिकाणी त्याला अंदाज बांधूनच त्याचं निदान करायला लागतं. पुढे बघूया. इफ जिराफ्स हॅव हॅड ए टिफ and their necks are feeling stiff, if hyenas will not laugh at keeper's jokes, if the monkeys pinched his tail, if the rhino's looking pale, if the elephant eats paper bags and chokes. पहा, तर या ठिकाणी परत सांगितलं की जर इफ जिराफ्स हॅव हॅड ए स्टिफ, म्हणजे दोन जिराफामध्ये किंवा दोनपेक्षा अनेक जिराफामध्ये टिफ होत असेल, टिफ मीन्स कॉरल, वाद, भांडणं होत असतील जिराफमध्ये, अँड देअर नेक्स आर फिलिंग स्टिफ, आणि त्यांच्या म्हणजे ताडका घेऊन, किंवा जिराफ जर आपण बघितला तर हा उंच मानेचा प्राणी आहे, आणि यांच्यामध्ये जर भांडणं होत असतील किंवा झाली तर हे मानेनंच भांडतात किंवा तोंडानं भांडत असतात. मग यांच्या मानेनं भांडल्यामुळे यांच्या माना कडक होतात, स्टिफ. इफ हायनाज विल नॉट लाफ ॲट कीपर्स जोक, आणि ज्यावेळेस हायना म्हणजे याला तरस, हा एक प्राणी आहे, तर त्याचा जो म्हणजे झूमध्ये ही परिस्थिती सांगितली की ज्या ठिकाणी विविध प्राणी हे बघण्यासाठी ठेवलेले असतात एखाद्या पार्कमध्ये, एखाद्या बागेमध्ये, त्याला आपण प्राणी संग्रहालय म्हणतो. तर तिथं त्याची देखरेख करणारा, त्या प्राण्यांना खायला वगैरे घालणारा किंवा त्यांची हेल्थ बघणारा जो मनुष्य असतो त्याला कीपर म्हणायचं. तर त्या कीपरला काही त्यांच्या सवयी माहीत झालेल्या असतात किंवा तो त्यांच्याशी चेष्टा पण करत असतो, म्हणजे त्यांच्याबरोबर सर्व प्राण्यांना याची ओळख झालेली असते या मनुष्याची, कीपरची. तर त्याच्या जोक्सवरती सुद्धा किंवा त्यानं केलेल्या थट्टेवरती सुद्धा हायना हे कसल्याही प्रकारचं उत्तर देत नाही आहे. इफ द डॉंकी इज पिंच्ड हिज टेल, मंकी इज पिंच्ड हिज टेल, मंकी, माकड हे स्वतःचंच शेपटीला ज्यावेळेस चिमटा काढत असतं. इफ द रायनोज लुकिंग पेल, आणि रायनो जो आहे, रायनोसोरस, त्याला गेंडा म्हणतो आपण रायनोला, रायनो इज लुकिंग पेल, जर एखादा गेंडा हा निस्तेज दिसत असेल, अशक्त वाटत असेल, तर इफ द एलिफंट ईट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, आणि पेपर खाल्ल्या कारणाने हत्तीचा गळा जो आहे हा गळ्यामध्ये ते अटकलेला आहे, किंवा आपण जसं आपल्या घशामध्ये काय अडकल्यानंतर खोकतो वगैरे तर त्रास होतो श्वास घ्यायला किंवा खायला, तर अशा प्रकारे जर एलिफंटला त्रास होत असेल तर त्याच्यावरती हा वेट जो आहे, हा डॉक्टर जो आहे हा अंदाज बांधू शकतो आणि त्या प्राण्याला उपचार करू शकतो. म्हणजे बघा, आपण बघतो की विविध प्राण्यांचे विविध आजाराबद्दल त्याला माहिती फक्त त्या प्राण्यांच्या हालचालीवरूनच किंवा त्याच्या ॲबनॉर्मल गोष्टींमुळंच या डॉक्टरला त्याचा अंदाज बांधायला लागतो. पुढं बघूया.
If the camel hurts his hump, then the camel hump his hump. The camel hurts his hump. If the kangaroo won't jump, if the crocodile turns cannibal and bites, they run away and get that omniscient the vet and accept him to put everything to right. पहा की आणखीन वेगवेगळ्या हालचाली किंवा वेगवेगळ्या सवयी आपण ह्याच्या बघतोय, प्राण्यांच्या बघतोय की इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प म्हणजे आपण त्याला कॅमलला असा एक पाठीच्या पुढच्या बाजूला बघा, मानेच्या पाठीमागच्या बाजूला एक उंचवटा असतो. काय म्हणतो आपण त्याला? बैलाला पण असतं बघा. तर तो उंचवटा जो आहे त्याला हंप म्हणायचं. इफ द कॅमल हर्ट्स हिज हंप, मग जेव्हा स्वतःच्याच हंपला ज्यावेळेस तो कॅमल इजा करतो. इफ द कांगारू वोंट जम्प, आणि कांगारू हा उड्या मारणारा प्राणी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये हा प्राणी असतो, पण तो उड्या मारू शकत नसेल तर त्याचाही प्रॉब्लेम डॉक्टरांच्या लक्षात येतो. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स, आणि जेव्हा क्रोकोडाईल हे मनुष्याला चावण्याचा प्रयत्न करत असतो, दे रन अवे अँड गेट दॅट ओमनिसियंट द वेट, आणि जेव्हा त्याला सगळं माहीत असतं आणि ह्या वेटला, म्हणजे हा जो डॉक्टर आहे, ह्या डॉक्टरला ह्या सगळ्या प्राण्यांच्या हालचाली ह्या माहीत असतात आणि त्या हालचालीवरूनच, त्याच्या वागण्यावरूनच तो अंदाज बांधतो त्याच्या आजाराविषयी. पुढे बघूयात. प्रोफाउंडली आय पिटी द वेट who must learn such a very great deal for his pay. My son, I advise you most strongly to earn your living an easier way. बघा, मग लेखक सांगतोय त्याच्या मुलाला की प्रोफाउंडली म्हणजे ग्रेटली, डीपली. आय पिटी द वेट, तो म्हणतो की मला या डॉक्टरविषयी खरंच यांची दया येते की किती मोठा अभ्यास जो आहे त्यांना करावा लागतोय. हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे, म्हणजे पैसे कमवण्यासाठी त्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागतो आणि मग त्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे पैसे मिळवायचा हा जो मार्ग आहे तर तो खूप महान आहे, तो खूप खडतर आहे असं त्या कवीला म्हणायचं आहे. माय सन, आय ॲडवाइस यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. आणि तो कवी सांगतोय की मुला, मी तुला एक असा सल्ला देईन की तुला पैसे कमवण्यासाठी इतका अवघड मार्ग तू म्हणजे स्वीकारू नकोस. एखादा साधा मार्ग जो आहे आपल्या जीवनशैलीचा तू स्वीकार. पैसे कमवण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग तू निवड. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झूलॉजिकल क्राऊड, ए फार मोर ॲडवायजेबल प्लॅन. आणि अशा प्रकारे एखाद्या झूमध्ये किंवा गर्दीतल्या प्राण्यांच्या वरती तू प्रयोग काय करत बसू नकोस. इज टू कॉल युअर डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेसेस ऑफ मॅन. इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर, जर तुला डॉक्टरच बनायचं असेल तर काय कर, अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेसेस ऑफ मॅन, तर फक्त मनुष्याचाच डॉक्टर बन, माणसाचा डॉक्टर बन. जनावरांचा किंवा पक्ष्यांचा, प्राण्यांचा डॉक्टर बनायचं तो प्रयत्न करू नकोस, कारण त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे, त्याला खूप अभ्यास करावा लागणार आहे. अशा प्रकारे पैसे कमवणं हे खूप अवघड काम आहे आणि इतकं अवघड काम तुला जमेल का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे. त्याच्यामुळं तो आपला सोपा मार्ग स्वीकार आणि मनुष्याचाच डॉक्टर हो. तर अशा प्रकारे एका पित्यानं आपल्या मुलासाठी केलेला हा उपदेश आहे. तर या प्रश्न तुम्हाला असा आहे की व्हॉट इज द पोएट्स ॲडवाइस टू यू, डू यू थिंक ही मीन्स इट. बघा, व्हॉट इज द पोएट्स ॲडवाइस टू यू, पोएटनं तुम्हाला
ॲडवाईस काय केलेलं आहे, काय सल्ला दिलेला आहे, अँड डू यू थिंक ही मीन्स इट. आणि तुम्हाला असं वाटतं का की हा सल्ला जो आहे हा योग्य आहे. तर अशा प्रकारे त्यानं माय सन म्हणजे आपल्या सर्वांनाच उद्देशून त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही आपलं माणसाचा डॉक्टर बना, प्राण्यांचा डॉक्टर होऊ नका. कारण प्राण्यांच्या डॉक्टरसाठी खूप मोठं कष्ट हे करावं लागणार आहे. एवढं करण्याची काय आवश्यकता नाही, किंवा एवढं खडतर काम करण्यापेक्षा तुम्ही आपलं सरळ डॉक्टर माणसांचे व्हा. कारण माणूस आपल्या आजाराबद्दल स्वतः माहिती देऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरला त्याच्या हालचालींचा किंवा त्याच्या ज्या वागण्यातलं बारकाव आहे त्याची हे बघण्याची गरज नसते. तर या ठिकाणी ही आपली द वेट ही कविता आता संपलेली आहे. उद्या आपण याच्या वर्कशॉपवरती चर्चा करूयात. तोपर्यंत तुमच्यासाठी स्वाध्याय एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे. आणि जे काही नवीन शब्द तुमच्यासाठी आहेत हे नवीन शब्द तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, विल स्टॉप हिअर. थांबूया आपण. धन्यवाद.